कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदलून क्रीडा खातं दिलं जाणार, तर कोकाटेंचं खातं दत्ता भरणेंना मिळणार, सूत्रांची माहिती। याबाबतीत निरोप न आल्याची भरणेंची प्रतिक्रिया। अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले असताना धनंजय मुंडेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होणार का? भेटीमुळे चर्चेला उधाण। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन होणार। ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यावर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, तर तात्काळ आरोपींना अटक करण्याचाही फडणवीसांचा शब्द। प्रांजल खेवलकरच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओज आणि चॅट, पुणे पोलिसांची कोर्टात माहिती, तर 5ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपत पक्षप्रवेश। काँग्रेसनं इतकी वर्ष आमदारकी दिली, मग खऱ्या अर्थानं गद्दारी कुणी केली? अर्जुन खोतकरांची गोरंट्याल यांच्यावर टीका। 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। सबळ पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित, समीर कुलकर्णीसह सर्व आरोपी निर्दोष। काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी। मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर मुख्यमंत्र्यांची मागणी, तर हे षडयंत्र असल्याचा फडणवीसांचा आरोप। अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र। कर्नाटक सरकारनं पुनर्विचार करावा, निर्णय थांबवावा, मुख्यमंत्र्यांची विनंती। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। प्रलंबित सीमाप्रश्नी चर्चेतनं मार्ग काढावा आणि मराठी माणसांवरच्या अत्याचारांबाबतही जाब विचारण्याची मागणी। ईव्हीएम सोबत छेडछाड अशक्य, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार। ईव्हीएम बाबतच्या सगळ्या शंका खोट्या असल्याचंही स्पष्टीकरण। आणि पैठणमधल्या नाथसागरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन। जायकवाडीच्या धरणातनं गोदापात्रात पाण्याचा विसर्ग, धरणातील पाण्याचा साठा 91%। अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। कृषी खात्यासाठी सध्या दत्ता भरणे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय। मंत्री कोकाटेंचा राजीनामा घेतला जावा असं वक्तव्य शेतकरी नेते राजू शेट्टींनी केलंय, तर कोकाटे राजीनामा दिल्यानंतर त्यांचं तोंड उघडतील अशी भीती असल्यामुळे राजीनामा घेत नाहीयेत असा आरोपही शेट्टींचा आहे। अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले असताना धनंजय मुंडे सुद्धा तिथे हजर झाले, त्यामुळे आता धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होणार का या चर्चांनी जोर धरलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या खासदारांची बैठक पार पडली। अचानक आपण दिल्लीत आलेलो नाही अशी प्रतिक्रिया दिल्ली दौऱ्यासंदर्भात एकनाथ शिंदेंनी दिली आहे। जालन्यात भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी भाजपत पक्षप्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला। आपण शिवसेनेत प्रवेश करताना यांनी आपल्याला गद्दार म्हटलं होतं, आता खऱ्या अर्थानं गद्दार कोण असा प्रश्न विचारत कैलास गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशावरनं अर्जुन खोतकरांनी टीका केली आहे। बीडमधील महादेव मुंडे हत्येप्रकरणी एसआयटीची स्थापना होईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली आणि यावेळी आरोपींना तात्काळ अटक केली जाईल असं आश्वासन गृहमंत्र्यांनी दिलेलं आहे। बीड आणि परळीमधली गुन्हेगारी संपवून टाकणार असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय। कुणालाही पाठीशी घालणार नाही, दोषींवरती कठोर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणतात। तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पिंटू उर्फ विनोद गंगणे यांना उपस्थिती लावलेली होती। या समारंभात त्यांना अर्चना पाटील यांना शुभेच्छा दिल्या। त्याचा फोटो व्हायरल होताच आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार टीकाही होती आहे। राजन विचारेंनी खासदार नरेश म्हस्केंना एक पत्र पाठवलंय। या पत्रात राजन विचारेंनी म्हस्के यांचा वाचाळ वीर, उंदीर, टेंडर सेटर असा उल्लेख केलाय। त्यामुळे ठाण्यात विचारे आणि म्हस्केंमधला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे।
अकोल्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसतोय। काँग्रेसचे नेते अभय पाटलांनी काँग्रेसमधनं प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। वैयक्तिक जबाबदारीमुळे आपण हा राजीनामा देत असल्याचं अभय पाटील यांनी सांगितलंय। भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उर्वरित 6 जागांवरही महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवलाय। 21 संचालकांपैकी 17 संचालक महायुतीचे निवडून आलेत, तर काँग्रेसला केवळ 4 जागांवरती विजय मिळाल्यानं नाना पटोले यांचा पराभव झालाय। शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्याकरता काँग्रेस खासदारांनी संसदेच्या मकर द्वारासमोर धरणं आंदोलन केलं। शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणाही दिल्या। बीडच्या परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी ज्ञानदेव उर्फ गोट्या गीतेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। महादेव गीते हत्या प्रकरणात गोट्या गीतेवरती कारवाई होती आहे। रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओज आणि चॅट सापडल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिलेली आहे। दरम्यान प्रांजल खेवलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली जाते। बार्शीमध्ये तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांची 2 वाहनं जाळण्यात आली। व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांनी माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले। जहांगीरी गेली मात्र फुगिरी गेली नाही या शब्दात रोहित पवारांनी माजी आमदार राजेंद्र राऊत यांना टोला लगावलाय। राज्यातील 1,10,000 एकल महिलांची मुलं सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित असल्याचं समोर आलंय। रखडलेला लाभ तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे आणि यासाठी साऊ एकल्स महिला समितीनं श्रीरामपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार सुभाष झांबड यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। 2006 ते ऑगस्ट 2023 या कार्यकाळामध्ये 36 बोगस खात्यांद्वारे अपहाराचा आरोप त्यांच्यावर आहे। चेअरमन पदाचा गैरवापर केल्याचं तपासातनं निष्पन्न होत आहे। मिठी नदी घोटाळा प्रकरणात ईडीकडनं छापेमारी केली गेली। मुंबईतल्या 8 ठिकाणी ईडीनं छापे टाकलेत। मुंबईतले काही कंत्राटदार आणि इतरांवरही ईडीनं छापेमारी केली आहे। पश्चिम रेल्वेच्या विरार लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी झाली। वैतरणा आणि सफाळा रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे। सफाळे आणि पालघर येथील प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती असून ट्रेनमध्ये चढताना धक्का लागला या क्षुल्लक कारणास्तव हा वाद उफाळला। बदलापूर रेल्वे स्थानक अद्ययावत करण्याचं काम सध्या सुरू आहे। ठिकठिकाणी प्लॅटफॉर्मवरती सरकते जिने बसवले जात आहेत, मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर चक्क जुना सरकता जिना लावल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय। कंत्राटदाराच्या कामाची पोलखोल करत शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी कारवाईची मागणी केली आहे। 2008 सालातील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली। 17 वर्षांनी सगळे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत। मालेगावात 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईच्या NIAच्या विशेष न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला। सबळ पुराव्यांच्या अभावी साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितांसह 7 आरोपींची निर्दोष मुक्तता केली गेली। बॉम्बस्फोट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं, पण बॉम्बस्फोट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयानं सांगितलं। तपासामध्ये अनेक त्रुटी होत्या आणि या सगळ्या त्रुटींचं वाचन देखील न्यायालयात केलं गेलं। आम्ही 17 वर्ष प्रतीक्षेत होतो। देवाच्या कृपेनं आम्हाला न्याय मिळाला अशी भावना सावरकरांचे नातू सत्याकी सावरकरांनी व्यक्त केली आहे। भगवा दहशतवाद नावाचा जो बागुलबुवा तयार केला गेला होता, हा दावाही खोटा असल्याचं त्यांनी नमूद केलं। मालेगाव बॉम्बस्फोटाबाबत ज्यांनी खोटे आरोप केले त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी। खोटे पुरावे सादर करणारे तपास अधिकारी, राजकीय दबावाखाली आरोपपत्र दाखल करणाऱ्या नेत्यांवरती सुद्धा कारवाई करण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे। NIA कोर्टाने दिलेल्या निकालानंतर मालेगावात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाके फोडून पेढे वाटत निकालावरती आनंद व्यक्त केला गेला।